साफसफाई केली आपण थोडीशी आता. तर इथं ॲप्स मारू. ॲप्स म्हणजे सॉरी, तर इथं सपाटे आपले सपाटे मारू आपण. 10 राऊंड मारले आपण वॉर्मअपचे. तर इतकी आपलं बॉडी गरम होती. पहिले बॉडी 100% गरम करून घ्यायची. त्याच्या गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 815वा दिवस आहे. तर चला आता आपण ग्राउंडकडे निघू. काल आपण बाहेर गेलो. आज आपलं रेग्युलर ग्राउंडवर जायचं आहे आपल्याला. आतमध्ये आलो आपण. तर आता काय आहे, आता इथून पुढं उन्हाळा चालू होतो. दुपारी ऊन पडून राहिलं आता हिवाळ्यातले आता मेंबर थोडे कमी होईल आता. कारण की हिवाळा लागला की लोकांना वाटतं की हिवाळ्यात व्यायाम केला, चांगलं केलं तर बॉडी चांगली होती. पण एक गोष्ट आहे, पर डे वर्कआउट करणं लागतो तरच बॉडी फिट राहते. नाही तर नुसतं हिवाळ्यात व्यायाम केला आणि बाकीच्या ह्याच्यात काही नाही केलं तर मग काय मतलब नाही. लय जण येते आम्हाला पोट कमी करायचं, आम्हाला पण बॉडी बनवायची. 12 महिने करणं लागतं. नुसतं हिवाळ्यात रनिंग करून हिवाळ्यात करते, जिम लावते, हे करते, बारीक तब्येत करून घेते, उन्हाळा लागला परत सोडून देते, परत 8-10-12 महिने परत तब्येत वाढून जाते. ह्यानी काहीच मतलब नाही. एक तर वर्कआउट सुरू केला आणि वर्कआउट बंद केला तर त्याचं इफेक्ट आहे. तर प्रॉब्लेम बॉडी जेवढं वजन असतं तुमचं त्याच्यापेक्षा डबल लॉस होऊन जातो, म्हणजे नुकसान होऊन जातं तुमचं, डबल वाढून जातं वजन. हे मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकदा चालू केलं तर बंद नाही करायचं तरी. चला आपण आलो आता. काल आपण बाहेर गेलतो, आज आपण लाईट वर्कआउट करणार आहे. तर शनिवारी आज, कारण की आपण स्ट्राईक मारले आपण हिल ट्रेनिंगच्या काल, त्याच्यामुळे मग हॅमस्ट्रिंगवर लोड येतो. तर आता काय करू, लाईट वर्कआउट करू आपण शनिवार असल्यामुळे. तर मग संडेला टाइम भेटला तर आपण एखादं लॉंग करणार आहे. लॉंगला जाऊन येतं इथं लॉंग मारू आपण कधी 10 किलोमीटर या ग्राउंडवर. तर चला आता काय वॉर्मअप करू. आपल्याला आपण काय करू तर नॉर्मल आपण वॉर्मअप केला. तर आता काय करू, जॉगिंग करू आपण. आता आपलं नॉर्मल आपल्या ग्राउंडवर जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर जॉगिंगमध्ये आपण हेच पलीकडचं वल्लचासन आपण अलीकडेच ट्राय करू. चला आता काय करू, इथून असं आपलं नॉर्मल राऊंड मारू, बॉडी गरम करून घेऊ. पाणी मारू.
तर चला आपण नॉर्मल वॉर्मअप राऊंड मारले, 10 राऊंड मारले आपण वॉर्मअपचे. तर इनकी बॉडी गरम होती. पहिले बॉडी 100% गरम करून घ्यायची, त्याच्यामुळे काय इंजरीचे चान्स कमी राहतो कधी पण. सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला दरवेळेस सांगतो, वर्कआउट भले कमी करा पण रिकव्हरी आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. हे 2 गोष्टी तुम्ही कंटिन्यू केल्या तर तुमची रनिंग लॉंग लाईफ राहील, जेणेकरून तुम्हाला कधी मेजर इंजरी होणार नाही. त्याच्यामुळे रनिंगचा परफॉर्मन्स तुमचा टॉप लेवल राहतो कधी पण. तर चला आता काय करू, थोडंसं बॉडी कूल डाऊन करू, वॉकिंग करू. तर मग शॉर्ट घातली. तर चला आता आपण बेसिक काय करणार आहे, ॲप्स वर्कआउट आपला आणि स्किपिंग हे आपण नॉर्मल मारणार आहे आणि आपली लाईट सपाटी मारणार आहे. आपण लयच दिवस झालं मारलं ना आपण. तर चला पहिले काय करू, आपलं सपोर्टिंग ॲप्स मारू आपण. एकदम लाईट वर्कआउट करावं आज, इथंच मारू आपण. तर चला पायवर घ्यायचे. तर आपण सपोर्टिंग ॲप्स मारले. तर सपोर्टिंग ॲप्स एवढे मारा की क्रॅम्प आला नाही पाहिजे, कारण की आपलं 2 वर्कआउट कधी पण थोडंसं लिमिटमध्येच मारणं लागत. ते म्हणजे काप्स आणि ते म्हणजे ॲप्स. यांनी काय होतं, क्रॅम्प हे शक्य जास्त असते, किंवा आपण स्क्वॉट मारतो स्क्वॉटनी पण. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता आपण हा वर्कआउट झाला, हे ज्याच्यानी
काय थोडं रेस्ट करू, म्हणजे बॉडी कूल डाऊन करू थोडं, म्हणजे 10 ते 12 मिनिटं. त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट आपण स्टार्ट करू. म्हणजे तुम्ही गॅप घेतला तर एनर्जी भेटते, नाही तर कंटिन्यू केली ना तर तेवढं बॉडीत रिस्पॉन्स भेटत नाही आणि बॉडी तेवढी म्हणजे परफॉर्मन्स देत नाही एवढा. त्याच्यामुळे रेस्ट पण सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर आपण 10 मिनिटं रेस्ट करू, त्याच्यानंतर नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. स्किपिंग मारू आता आपण, स्किपिंगचे सेट मारू, कारण की लय दिवस झाले मारले नाही. त्यामुळे आज लाईट वर्कआउट आहे, त्याच्यामुळे जास्त काही हार्ड वर्कआउट करणार नाही आपण. उद्यासाठी कसं आहे, लेग फ्री झाली पाहिजे आपले, नाही तर काय आज केलं तर उद्या पण परफॉर्मन्स डाऊन होतो. नाही तर हे एक भ्रम आहे पोरांचं की डेली आपण रनिंग करू. डेली रनिंग केलं जरी 1600 मारला किंवा डेली आपण लॉंग मारलं तर लॉंग चांगलं होईल आपलं, किंवा 1600 मारलं 16 चांगलं होतं, असं होत नाही. प्रत्येक बॉडीचा पार्ट असतो, त्या प्रत्येक पार्टची एक्सरसाइज करणं लागते आपल्याला. कारण की डेली एकाच ह्याचं करशाल ना तर त्याला रिकव्हरीला टाइम नसतो ना, त्याच्यामुळे प्रत्येक पार्टचे करता येत नाही. जसं तुम्ही हे करशाल तसं रिकव्हरीला प्रत्येक तुम्ही पार्टला टाइम द्या. तर चल भूषण, स्किपिंग मारू आपण. तर चला, तर आता आपण काय करू, सपाटे मारू. सपाट्याचे थोडं साफ करणं लागेल, कारण माती झाली, कुत्र्याच पिल्लांनी सगळं मातीच करून टाकेले. तर चला, साफसफाई केली आपण थोडीशी आता. तर इथं ॲप्स मारू, ॲप्स म्हणजे सॉरी, तर इथं सपाटे आपले सपाटे मारू आपण.
वेळपर्यंत राहते पोरं. तर चला आपण 15-15 3 सेट मारले. आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपला. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपला. तर आज आपण एकदम लाईट वर्कआउट केला. ज्या दिवशी हार्ड वर्कआउट करायचा आपला त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं एकदम कूल डाऊन करायचा. कूल डाऊन केलं ना उद्याचा परफॉर्मन्स आपला चांगला राहतो. नाही तर आज हार्ड केला उद्या पण हार्ड म्हणला ना तर मग ते जेवढा आपल्या 100% परफॉर्मन्स लावायचा तेवढा लागत नाही. त्याच्यामुळं आज थोडंसं लाईट केला तर उद्या आपण जमलं तर उद्या लॉंग करणार आहे आपण 10 ते 15 किलोमीटरच्या आसपास. एक तर आपण जमलं तर बाहेर जाऊ नाही तर आपलं पलीकडचं ग्राउंड आहे तिथं आपण लॉंग मारणार आहे. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. बरोबर ग्राउंड आहे का? हा. कोण आहे सोबत? एकटा कशाने चालला? टू व्हीलर टू व्हीलर पुण्याहून आलो मी परवा. कोण जाशील रे? याच्या आधी पण ते तिथं नाशिकला हे हजारामध्ये नाही करोडमध्ये विचार माहीत कॅल्क्युलेशन चालू आहे. त्यामुळे हजारशे लोकांना जवळ सुद्धा पटली. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.